हॅलो फ्रेंड, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओमध्ये आपण सेशन 45 पाहणार आहोत। तर बघा, सगळ्यात पहिले आपल्याला लॅबवर जायचं आहे। तर लॅबवर क्लिक करा। त्यानंतर बघा, याच्यातनी पहिले आपल्याला टायपिंग सोडवायची आहे। तर याच्यातनी टायपिंगची प्रॅक्टिस करायची आपल्याला। तर स्टार्ट एक्झामवर क्लिक करा आणि टायपिंगची एक्झाम आपल्याला सोडवायची आहे। नेक्स्ट करा आणि याच्यामध्ये तुम्ही टाईप करू शकता जे वरती दिसत आहे ते। आणि त्यानंतर याला सेव्ह ॲज करायचं आहे। त्यानंतर येस आय एमवर क्लिक करा आणि त्यानंतर बघा, याच्यातनी एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर कन्फर्म करा। टायपिंगची एक्झाम झाल्यानंतर बघा, आपल्याला सेल्फ पाथ लर्निंग सोडवायचं आहे। तर सेल्फ पाथ लर्निंगवर क्लिक करा। याच्यामध्ये बघा 4 क्वेश्चन्स विचारलेले आहे। तर आपल्याला 4ही क्वेश्चन्स सोडवायचे आहे। इथून स्टार्ट करा। तर बघा, पहिला क्वेश्चन इथं आलेला आहे, तुमचे प्रेझेंटेशन डॅश डॅश एक्सटेन्शन लावून सेव्ह करा म्हटलेलं आहे। तर प्रेझेंटेशन सेव्ह करण्यासाठी आपल्याला .pptx या एक्सटेन्शनचा वापर करावा लागतो। तर याचं उत्तर पहिलं आहे। नेक्स्ट, तुम्ही तुमच्या पिक्चरमध्ये आर्टिस्टिक इफेक्ट कसा अप्लाय कराल म्हटलेलं आहे। तर आपल्याला आर्टिस्टिक इफेक्ट देण्यासाठी सिलेक्ट द पिक्चर आणि त्यामध्ये फॉर्मॅट आणि त्यामध्ये ॲडजस्टमध्ये जाऊन आपल्याला आर्टिस्टिक इफेक्ट घ्यावं लागते। तर याचं उत्तर 1 नंबरला आहे। नेक्स्ट, पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनमध्ये तुम्ही आयकॉन्स इन्सर्ट करू शकता म्हटलेलं आहे। तर बरोबर आहे, आपण इन्सर्ट करू शकतो। नेक्स्ट, शेप ट्रान्सपरंट बनवण्यासाठी तुम्ही पांढरा कलर निवडू शकता म्हटलेलं आहे। तर हा उत्तर चुकीचा आहे। तर बीवर क्लिक करा आणि त्यानंतर येस करायचं आहे। त्यानंतर गो टू होमवर क्लिक करा। त्यानंतर बघा, अशा प्रकारे आपलं पूर्ण झालेलं आहे ते। नंतर आपल्याला नॉलेज चेक सोडवायचा आहे। तर नॉलेज चेकवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट एक्झामवर क्लिक करायचं आहे। तर स्टार्ट एक्झामवर क्लिक केल्यानंतर इथे नेक्स्ट बटन आलेलं आहे। नेक्स्टवर क्लिक करा आणि याच्यामध्ये बघा 5 क्वेश्चन्स पुन्हा विचारलेले आहे। तर पहिला क्वेश्चन बघा, बिझनेस पीस तुम्ही कुणाला सादर करत असता म्हटलेलं आहे। तर कोणाला सादर करत असते? जे तुमचे गुंतवणूकदार असेल त्यांना। तर याचं उत्तर बी आहे। त्यानंतर बघा, बिझनेस पीचमध्ये पुढीलपैकी कशाचा समावेश असला पाहिजे म्हटलेला आहे। तर त्याच्यामध्ये एक आहे आर्थिक गरज आणि दुसरा आहे टार्गेट ऑडियन्स। हे 2 ऑप्शन्स आहे यामध्ये। त्यानंतर बघा, ऑफलाईन मोडमध्ये जास्त पॉवरपॉईंट टेम्पलेट मिळवण्यासाठी कुठल्या पर्यायावर तुम्ही क्लिक करावे लागेल म्हटलेलं आहे। तर ऑफलाईन घेण्यासाठी बघा, आपल्याला मोर थीमवर क्लिक करावं लागेल। त्यानंतर आहे सॉर्टर पॅनलमधून तुम्हाला एक स्लाईड डिलीट करायची आहे। त्यासाठी तुम्ही स्लाईडवर राईट क्लिक करता, त्यानंतर कुठला पर्याय तुम्हाला निवडावा लागेल म्हटलेला आहे। तर त्याच्यामध्ये बघा, आपल्याला डिलीट स्लाईडचा पर्याय निवडावा लागेल। त्यानंतर तुमच्या स्लाईडमध्ये तुमच्याकडे डेटा आहे जो एक्सेल शीटमधून फॉर्मॅट केलेला आहे आणि इम्पोर्ट केलेला आहे। आता तुम्हाला फॉर्मॅटिंग बदलायचे आहे, ते करण्यासाठी तुम्हाला डॅश डॅश पर्याय निवडावा लागेल म्हटलेला आहे। तर त्यासाठी एडिट डेटावर क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं नॉलेज चेक पूर्ण झालेले आहे आणि त्यामध्ये बघा, आपल्याला एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि नंतर कन्फर्म करा। तर अशा प्रकारे आपली पूर्ण एक्झाम झालेली आहे। त्यानंतर आपल्याला गायडेड डू इट युअर सेल्फ सोडवायचं आहे। इथून स्टार्ट करा। याच्यामध्ये सुद्धा क्वेश्चन्स दिलेले आहे। नेक्स्ट बटनावर क्लिक करा। याच्यामध्ये बघा 5 क्वेश्चन्स आहे। स्टार्ट करायचं आहे। तर स्लाईड क्रमांक 2 मध्ये म्हणत आहे। तर स्लाईड क्रमांक 2 मध्ये जायचं आहे। 2 वर क्लिक करा। त्यानंतर इन्सर्ट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। इन्सर्ट टॅबवर गेल्यानंतर बघा, आपल्याला पिक्चर घेण्यासाठी इथे पिक्चरच्या ऑप्शनवर क्लिक करा। आणि पिक्चरच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर बघा, तुम्ही याच्यामधून कोणताही पिक्चर एक घेऊ शकता जे तुमच्या डेस्कटॉपवर असेल ते। तर बघा, मी इथं इमेज दिलेला आहे, तर हाच पिक्चर मी इन्सर्ट करणार आहे। तर पिक्चर इन्सर्ट झालेला आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। त्यानंतरचा क्वेश्चन्स बघा, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये रेक्टँगल शेप इन्सर्ट करण्यासाठी या पद्धतीचा वापर करा म्हटलेला आहे। तर बघा, आपल्याला रेक्टँगल नावाचा शेप इन्सर्ट करायचा आहे या प्रेझेंटेशनमध्ये। तर त्यासाठी बघा, आपल्याला इन्सर्ट टॅबमध्ये जा। त्यानंतर इलुस्ट्रेशनच्या ग्रुपमध्ये आपल्याला शेप्स ऑप्शन दिलेला आहे। तर शेपमध्ये जा आणि इथून रेक्टँगल नावाचा शेप घ्यायचा आहे आणि तो इथे ड्रॅग करून आपल्याला काढायचा आहे। आणि काढल्यानंतर बघा, आपलं उत्तर सबमिट करा। नेक्स्ट,
दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये तुमच्या कॉम्प्युटरवरील कोणतीही इमेज इन्सर्ट करण्यासाठी या पद्धतीचा वापर करा म्हटलेला आहे। तर बघा आपल्या कॉम्प्युटरमध्ये जे काही पिक्चर असेल ते आपल्याला याच्यामध्ये इन्सर्ट करा म्हटलेलं आहे। तर त्यासाठी इन्सर्ट टॅबवर जायचं आहे, त्यानंतर पिक्चर ऑप्शन्सवर जा आणि पिक्चर ऑप्शन्सवर गेल्यानंतर बघा इथं पिक्चर दिलेला आहे, तर यापैकी कोणता एक घ्या आणि त्यानंतर इन्सर्ट बटनावर क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे आपलं पिक्चर यामध्ये इन्सर्ट झालेलं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। नेक्स्ट, त्यानंतर आहे बघा दाखवण्यात आलेल्या प्रेझेंटेशनमध्ये टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करा आणि त्यात द फ्रुटो ज्युनियर हे टेक्स्ट इन्सर्ट करण्यासाठी या पद्धतीचा वापर करा म्हटलेला आहे। तर बघा आपल्याला टेक्स्ट बॉक्स घ्यायचा आहे। तर टेक्स्ट बॉक्स घेण्यासाठी बघा आपल्याला पहिले इन्सर्ट टॅबमध्ये जायचं आहे, टेक्स्टच्या ग्रुपमध्ये जाऊन टेक्स्ट बॉक्स घ्या आणि तो इथे ड्रॅग करून आपल्याला काढायचा आहे। काढल्यानंतर बघा त्यामध्ये जे नाव आपल्याला सांगत आहे इन्सर्ट करा म्हणून ते नाव आपल्याला इथून कॉपी करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही डायरेक्ट त्याला टाईपसुद्धा करू शकता। तर मी ते कॉपी पेस्ट केलेलं आहे। सिलेक्शन करून घ्या आणि ते पेस्ट करायचं आहे। पेस्ट केलं आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। त्यानंतरचं बघा दाखवण्यात आलेल्या प्रेझेंटेशनमध्ये तुमच्या आवडीचे पिक्चर इन्सर्ट करण्यासाठी या पद्धतीचा वापर करा म्हटलेला आहे। तर बघा पुन्हा आपल्याला पिक्चर घेण्यासाठी सांगत आहे, तर त्यासाठी कोणत्या स्लाइडवर सांगितलेलं आहे तिथं कोणत्याही स्लाइडवर सांगितलेलं नाही, तर त्यामुळे तुम्ही डायरेक्ट इन्सर्ट टॅबवर जा, त्यानंतर इमेजच्या ग्रुपमध्ये जाऊन पिक्चरमध्ये जायचं आहे आणि पिक्चरमध्ये गेल्यानंतर याच्यातली कुठली इमेज याच्यातली इन्सर्ट करायची आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। तर अशा प्रकारे आपलं सर्व गायडेड डू इट युअर सेल्फचे क्वेश्चन सर्व सोडवणं झालेलं आहे। त्यानंतर बघा त्याला कन्फर्म करण्यासाठी एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर कन्फर्म करा। तर अशा प्रकारे आपलं सर्व झालेलं आहे आणि नंतर बघा इथं प्रोसेस फोलिओ दिलेला आहे, त्यामध्ये तुम्हाला 1 मिनिटाचा टायमिंग पूर्ण करायचा आहे आणि तो टायमिंग पूर्ण झाल्यानंतर आपल्याला सिम्युलेशनचे क्वेश्चन सोडवायचे आहेत। तर सिम्युलेशनच्या क्वेश्चन्सवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे। नेक्स्ट करा, याच्यामध्ये सुद्धा 5 क्वेश्चन्स आहे। तर पहिला क्वेश्चन बघा सिम्युलेशनचा, मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉईंट विविध प्रकारचे टेम्पलेट प्रदान करते म्हणून MS पॉवरपॉईंटमध्ये सर्च बारमध्ये बिझनेस पीस टेम्पलेट शोधा म्हणते आणि ते तयार करा म्हटलेलं आहे। तर बघा आपल्याला सर्चमध्ये क्लिक करा आणि याच्यामध्ये बघा आपल्याला जे नाव सांगितलं ते नाव टाका आणि इथून त्याला क्रिएट करायचं आहे आणि नंतर त्याला सेव्ह करा। नेक्स्ट, सचित्र स्वरूपात माहिती पोहोचवण्यासाठी चिन्ह खूप उपयुक्त आहे, तर दिलेल्या सादरीकरणात स्लाइड क्रमांकामधील कॉपी चिन्ह घाला म्हटलेलं आहे आणि 5 आणि निवडलेल्या कॉपी आयकॉनवर पांढरा पार्श्वभूमी 1 ग्राफिक्स रंग लागू करा म्हटलेला आहे। तर बघा आपल्याला पहिले आयकॉन घ्या म्हटलेला आहे। तर आयकॉन घेण्यासाठी इन्सर्ट टॅबवर जायचं आहे। इन्सर्ट टॅबवर गेल्यानंतर बघा याच्यातनी आयकॉनचा ऑप्शन्स आहे, आयकॉनवर जा, त्यानंतर आपल्याला कॉपीचा आयकॉन इथे शोधावा लागेल। तर याच्यातनी बघा कॉपीचा आयकॉन इथं आलेला आहे। त्यानंतर इथून याला इन्सर्ट करायचा आहे आणि इन्सर्ट केल्यानंतर बघा याचा जो कलर आहे तो व्हाईट करायचा आहे हा वाला। तर याच्यावर क्लिक करा, बघा व्हाईट झालेला आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। नेक्स्ट, तुम्ही परिस्थितीनुसार आकार आणि रंग चिन्हामधून फिल करून भरू किंवा काढू शकता म्हटलेलं आहे। आता स्लाइड क्रमांकामध्ये दिलेल्या निवडलेल्या आकाराचा शेप फिल कलर हलका हिरवा लावा म्हटलेला आहे। तर त्यासाठी बघा आपल्याला फॉर्मॅट टॅबमध्ये जायचं आहे, शेप फिलमध्ये जा आणि त्यातून आपल्याला हलका हिरवा कलर घ्यायचा आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। त्यानंतर बघा कॉपी आणि पेस्ट आपल्याला सामग्री प्रत्येक वेळी पुन्हा टाईप न करता एका ठिकाणाहून दुसऱ्या स्थानावर हलवण्याची अनुमती देते। तर आता निवडलेल्या आयकॉन कॉपी करा आणि स्लाइड क्रमांक 5 मध्ये दिलेल्या आयकॉनच्या खाली पेस्ट करा म्हटलेलं आहे। तर बघा या आयकॉनला कॉपी करायचं आहे, इथून कॉपी करून घ्या आणि स्लाइड क्रमांक 5 मध्ये त्याला पेस्ट करायचं आहे। अशा प्रकारे खाली पेस्ट केलेलं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। त्यानंतर शेवटचा क्वेश्चन बघा, तर बघा आपल्याला या स्लाइडला आपल्याला प्रेझेंटेशनमध्ये म्हणजेच
PPTX मध्ये आपल्याला कन्वर्ट करा म्हटलेलं आहे PDF मध्ये। तर PDF मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला फाईल टॅबवर जावं लागेल। त्यानंतर इथे एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर क्रिएट PDF वर क्लिक करा आणि यामध्ये बघा जे नाव द्यायचं असेल ते नाव देऊ शकता इथून आणि त्यानंतर इथून पब्लिश करायचं आहे। तर अशा प्रकारे बघा PPTX चा आपल्याला PDF इथे कन्वर्ट झालेला आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। तर अशा प्रकारे आपलं सर्व सिम्युलेशनचे क्वेश्चन सोडवणं झालेलं आहे। यामध्ये एंड एक्झाम करा आणि त्यानंतर कन्फर्म करायचं आहे आणि सगळ्यात शेवटी बघा आपल्याला सेशन कंप्लीशन टेस्ट सोडवायचं आहे। इथून स्टार्ट करा, त्यानंतर इथून नेक्स्ट करायचं आहे। तर पहिला क्वेश्चन बघा, दशांश प्रणालीमध्ये फक्त 0 आणि 1 असे 2 अंक असतात म्हटलेलं आहे, चूक आहे। व्हॉइस रिकग्निशन सिस्टीम संगणकाच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि दस्तऐवज तयार करण्यासाठी व्हॉइस कमांड स्वीकारतात म्हटलेलं आहे, तर बरोबर आहे। टेलिफोनी, ज्याला इंटरनेट टेलिफोनी म्हणून देखील ओळखले जाते, हे VoIP अनुप्रयोग आहे जे व्हॉइस कम्युनिकेशनचे समर्थन करण्यासाठी पारंपरिक टेलिफोन लाईनऐवजी इंटरनेट वापरते म्हटलेलं आहे, तर बरोबर आहे। संगणक संसाधनाचे समन्वय साधणारा प्रोग्राम ओळखा। वापरकर्ते आणि संगणक यांच्यात इंटरफेस प्रदान करतो आणि अनुप्रयोग चालवतो म्हटलेलं आहे, तर हे सर्व कार्य ऑपरेटिंग सिस्टीमचे आहे। आणि त्यानंतर SIM वर क्लिक करा आणि त्यानंतर एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर कन्फर्म करा। तर अशा प्रकारे आपलं सेशन 45 पूर्ण झालेलं आहे।